नमस्कार, मी उमेश कामत. मायलेक हा चित्रपट 19 एप्रिलला सगळ्या महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. आई मुलीच्या आत्ताच्या ह्या काळातल्या आई मुलीची ही गोष्ट आहे. अ, खूप छान इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि मला असं वाटतं आई मुलीचं नातं म्हटल्यानंतर प्रत्येक घरात कुठे ना कुठेतरी अनेक गोष्टी रिलेट होतात. सो तुम्हाला रिलेट होणारी अशी ही गोष्ट आहे आणि मला असं वाटतंय छान पद्धतीने शूट झालेली आहे. कलाकार छान आहेत. सोनालीचं पहिलं प्रोडक्शन आहे. त्यांनी खूप मेहनत घेतली आहे सिनेमा करण्यासाठी. मला एक छान इंटरेस्टिंग कॅरेक्टर करायला मिळालं त्या निमित्ताने. प्रत्येकाला आपल्याला असं वाटत असतं की आपण भांडतो ना तेव्हा आपलंच बरोबर आहे आणि समोरच्याचं चुकतं. पण तेव्हा एक तिसरी व्यक्ती असते आपल्या आयुष्यात की जी आपल्याला सांगते की हे तुझं बरोबर आहे पण हे तुझं थोडंसं चुकतं आहे. त्याच्यासाठी तो कम्फर्ट त्या व्यक्तीबरोबर असणं गरजेचं असतं आणि तो विश्वास असणं गरजेचं असतं. सो हेच मी ह्या सिनेमात करण्याचा प्रयत्न केला आहे. सो मला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की प्लीज हा थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पहा आणि तुम्ही पाहिलात थिएटरमध्ये जाऊन तर असे चांगले चांगले चित्रपट नक्कीच होत राहतील. थँक्यू. सर, ही भूमिका तुमच्यापर्यंत कशी आहे? सोनालीनीच मला फोन केला होता. ती माझी जुनी मैत्रीण आहे. सो तिने फोन केला होता. तिने मला विचारलं, "तू करशील का हा रोल? टायटल रोल नाहीये पण तरी करशील का?" पण तिच्या प्रेमापोटी आणि मैत्रीसाठी मी लगेच तिला म्हटलं, "हो, मी ही करणार भूमिका." त्यामध्ये मुलीचं नवीन कॅरेक्टर आहे, नवीन म्हणजे डेब्यूट होते. त्याच्यावर तुमचं बाउंडिंग कसं होतं? कारण की ती नवीन आणि तुम्ही सीनियर म्हणजे कसं होतं? सनया खूप गोड मुलगी आहे आणि तिचं बॉन्डिंग कसं तयार झालं हे आपल्याला कळलंच नाही. अगदी त्या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान आम्ही बोलत गेलो, गप्पा मारत गेलो आणि हे आमचं बॉन्डिंग तयार झालं. आत्ताच्या जनरेशनचे अनेक विचार मला त्या निमित्ताने कळले. सो खरंच मजा आली तिच्याबरोबर काम करायला.